नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कडू आजी म्हणते की डोंगरोबाच्या साक्षीने हा नियम काढला होता आणि आता हा सबूत तुला पाळावंच लागेल. तुला गुंजासोबत लग्न करावं लागेल. आता हे ऐकून कबीरला आणि गुंजाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. बुधा सरपंचाला म्हणतो की पप्पा अहो तुम्ही काय बोलायला लागलेत. अहो मला लग्न करायचंय गुंजासोबत. सरपंच म्हणतो की अरे लेका जरा तोंड बंद ठेव. उष्ट्या थाळीत काय तू आयुष्यभर जेवणार आहेस का. दुसऱ्या पुरुषासोबत रात घालवलेली मुलगी मी माझ्या घरी सून आणून आणणार नाही. बुधा म्हणतो की अहो पण एवढा तमाशा कशाला केला मग मी. सरपंच म्हणतात की वाडीपायी. कडू आजी कबीर समोर उभी राहते आणि म्हणते की बोल आता तुला माझा फैसला मंजूर आहे की नाही. कबुली दे आणि उचल माझा सबूत. कबीर म्हणतो की मला फैसला मंजूर आहे की नाही तुम्ही विचारताय ना. मला नाही आहे हा फैसला मंजूर. नाही करायचंय मला लग्न. मला सोडा. सरपंच म्हणतात की तुला फैसला तर मंजूर करावाच लागेल कारण तसा डोंगरोबाचाच सबूत आहे. कबीर म्हणतो की मी कोणाला तरी शब्द दिलाय मी हे लग्न नाही करणार. कडू आजी म्हणते की अरे वा नाही म्हणजे सुटशील का. मला काय वाटलं तू जर नाही म्हटला ना तुझा जीव काढून गावावरून ओवाळून गावाबाहेर फेकून देऊ. खातील तुला गिधाडं वगैरे. मग आता काय करणारेस. लग्न करणारेस की मरण ओढावून घेणारेस. बुधा मनामध्ये म्हणत असतो की जर हा मेला तरच माझा नंबर लागेल आणि तो गावकऱ्यांना म्हणतो की अरे बघता काय करून टाका याचा फैसला आजच. माफ करा मित्रांनो पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तितक्यातच एक माणूस धारदार असा चाकू घेऊन कबीरवर धावून येत असतो. गुंजा ते गुंजा पळत पळत येऊन कबीरच्या पुढे येऊन थांबते. तो माणूस गुंजाला हटवण्याचा प्रयत्न करत असतो तर गुंजा मात्र तो चाकूच हातात घेते. गुंजाच्या हातातून रक्त येत असतं आणि कबीरला वाचवण्यासाठी गुंजाने तिच्या स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकलेला असतो. तर इकडे मृण्मयीला मात्र कबीरची खूप काळजी होत असते आणि ती खूप चिंतित बसलेली असते. तितक्यातच माया तिच्यासाठी दूध घेऊन येते. माया म्हणते की मृण्मयी अशी का बसली आहेस. घे बरं दूध पी. मृण्मयी तो दुधाचा ग्लास हातात घ्यायला जाते आणि तो दुधाचा ग्लास खाली पडतो. सर्व काचा काचा होतात. मृण्मयी ते उचलायला जाते तर मृण्मयीच्या हातामध्ये काच भरते. माया लगेचच फर्स्ट एड आणते आणि मृण्मयीच्या जखमेवर मलम लावून देत असते. माया म्हणत असते की अगं किती हा धांदरटपणा आणि तुला कशाची चंद्री लागली आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. मृण्मयी म्हणते की अगं मम्मा मी काही त्याचा चोरून विचार करत नव्हते. लग्न ठरलंय आमचं आता. माया म्हणते की अगं हो पण लग्न ठरलंय म्हणून काय डोकं कामातून गेलंय असं वागायचं नाही ना. मृण्मयी म्हणते की अगं मम्मा मग तेच सारखं सारखं डोक्यात येतं तर मी काय करू. माया म्हणते की तेच तर सांगते की डोकं कामातून गेलंय असा विचार करूच नकोस. बघ तो एक पत्रकार आहे आणि त्याच्यासोबत जर काही वाईट बातमी घडली असती तर ती आतापर्यंत सगळीकडे पसरली असती. मृण्मयी म्हणते की अगं पण ती बातमी आधी डोंगरवाडीच्या डोंगरावरून खाली तरी उतरली पाहिजे ना. माया म्हणते की अगं बातमी आली नाही याचा अर्थ ती बातमी वाईटच आहे असं नाही ना. हे बघ या जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. इमोशनल आणि प्रॅक्टिकल. इमोशनल जे असतात ना ते काहीही निर्णय घेतात आणि स्वतःचंच नुकसान करून घेतात. पेक्षा जी प्रॅक्टिकल लोक असतात ना ती स्वतःचा विचार करतात आणि स्वतःचं नुकसान कमी करून घेतात. जितक्या लवकर तू सुद्धा प्रॅक्टिकल विचार करायला लागशील तितकाच फायदा होईल तुझा. आता इकडे कबीरच्या मरणाचा प्रश्न असतो त्यामुळे गुंजा म्हणते की तुम्ही साहेबांना नका मारू मी करेल साहेबांशी लग्न. त्यावर कबीर म्हणतो की अगं गुंजा काय बोलतेस तू. मी नाही करणार तुझ्यासोबत लग्न. साहेबांच्या जीवाचा फैसला करू नका. मी करेल साहेबांशी लग्न. पण यापुढे मात्र कोणीही त्यांना हात लावणार नाही असं म्हणून कबीरपासून त्या गुंडांना ती बाजूला करते आणि कबीरचे हात सोडवते. कबीर गुंजाला म्हणत असतो की अगं काय बोलतीयस तू अजून लहान आहेस तुला कळत नाही का. आणि माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आणि मी तुझ्याशी लग्नही करू शकत नाही. गुंजा हात जोडून म्हणते की साहेब आता यापुढे तुम्ही काहीच बोलू नका. आता जर तुम्हाला जिवंत इथून बाहेर पडायचं असेल तर आता तुम्हाला हे करावंच लागेल. मला नाही माहिती ही वाडीतली लोक तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे. म्हणतो की अगं पण त्यासाठी तुझ्याशी लग्न. तर गुंजा म्हणते की हो माझी पायरी करा आणि इथून जिवंत बाहेर पडा. या पायरीला ते स्वतःची पायरी समजतील. कबीर म्हणतो की अगं पण तुला तर लग्नच करायचं नाहीये. कबीर गावकऱ्यांना म्हणतो की मला हे अजिबात पटलेलं नाहीये. सरपंच म्हणतात की चला घेऊन चला यांना. इकडे कबीरला गावकरी घेऊन गेलेले असतात आणि गुंजा देखील बाबळीच्या गळ्यात पडून खूप रडत असते. गुंजाला मात्र त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. गुंजाला घर करायचं असतं पण लग्न करायचं नसतं. गुंजाने स्कॉलरशिप मिळवलेली असते आणि ते सर्व गुंजाला आठवत असतं आणि गुंजाला त्याचा फार त्रास होत असतो. बाबळी देखील गुंजाची ती अवस्था बघून खूपच रडत असते.
तर इकडे मृण्मयी मायाला विचारत असते की तुम्हाला नेहमी म्हणत असते की पुरुष हे दगाबाज असतात, हे खरंच असतं का गं? कबीरबद्दल सुद्धा तू असाच विचार करतेस का? मला असं वाटतं की कबीर मला सोडून जाईल. माया म्हणते की नाही, कबीर तुला नाही सोडणार. तर मृण्मयी म्हणते की खरंच मम्मा? माया म्हणते की नाही, याचा अर्थ तू लगेच खुश होऊन जाऊ नकोस. कबीर तुला सोडणार नाही, कारण तो तुला सोडण्याची चूक करू शकत नाही. तुझ्यासारखं स्थळ असं सहजासहजी भेटत नाही. तू दिसायला देखणी आहेस, हुशार आहेस आणि छान नोकरीसुद्धा आहे. तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं मम्मा, हे कबीरकडे सुद्धा आहे. माया म्हणते की अगं तुला माझं म्हणणं पटत नाही. तू एकुलती एक मुलगी आहेस. अगं मृण्मयी, तू एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण होणारच. तर मृण्मयी म्हणते की अगं मम्मा, शेवटी माणूस कितीही मोठा असला तरी कणकेची पोळी आणि तांदळाचाच भात खातो ना. माया म्हणते की ही तुझ्या कबीरची फिलॉसॉफी आहे, मिडल क्लास. हे बघ, जर पैसा असेल ना तर आयुष्य सुंदर होतं. मृण्मयी म्हणते की अगं मम्मा, माझं तसं नाही आहे ना. मलाही त्याच्याशी लग्न करायचं आहे, माझंही त्याच्यावर प्रेम आहे. माया म्हणते की मला माहिती आहे की त्याला तर लॉटरीच लागणार आहे, परंतु मला माहिती आहे की माझी मृण्मयी हे अस्सल सोनं आहे. तर इकडे बाबळी ही गुंजाच्या हातावर हळद मीठ लावत असते आणि रडत असते आणि म्हणत असते की अगं किती लागलंय तुला. गुंजा म्हणते की अगं आई, नको रडूस. आणि तो पाहुणा आहे ना आपल्या गावातला, जर त्याला जर समजून घेतलं नसतं तर ह्या लोकांनी त्याचा जीवच घेतला असता. तर बाबळी म्हणते की म्हणून काय तू लगीन करणार आहेस का त्याच्याशी? अगं तुझ्या जर मनात काही असेल तर सांग मला, तुझ्या मनात काही आहे का त्या शहरी साहेबाबद्दल? गुंजा म्हणते की नाही ग आई, तसं काहीच नाही आहे. अगं आई, हे लग्न नाही होऊ शकत. एक म्हणजे माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी काहीच नाही आहे. मला माहिती आहे की तो लई चांगला माणूस आहे, पण माझं त्याच्यावर प्रेम नाही. आणि दुसरं म्हणजे त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे, त्यांचं देखील प्रेम आहे. आणि तिच्यासाठी चुडा घेण्यासाठी आम्ही त्या कपारीमध्ये गेलो होतो. बाबळी म्हणते की अगं पण हे सर्व तुला कोण बोललं? तर गुंजा सांगते की अगं तोच बोलला मला. गुंजा म्हणते की हे लग्न म्हणजे माझ्या स्वप्नांचा चुराडा आहे आणि त्या साहेबाची जिंदगी बर्बाद होईल ती अलगच. तर इकडे सर्वेश हा मृण्मयीच्या हातावर हळद मीठ लावून देत असतो आणि तो तिला म्हणत असतो की तू नको काळजी करू, कबीर सुखरूप घरी परत येईल. तर इकडे गुंजा बाबळीला म्हणत असते की आई, तुला माहिती आहे ना सत्यादादा काय म्हणतो? सत्याच्या मार्गाने जर चालशील तर काटं टोचून पाय अगदी लाल लाल होतील, पण तोच खरा देवाचा मार्ग असतो. आता पाय लाल होऊ दे, नाही तर काटं टोचू देत, परंतु मी तर ह्याच मार्गाने चालणार. तर गुंजा बघते की 2 लहान मुलं हे कबीरचा फोन चोरून घेऊन आलेले असतात आणि त्या फोनवरती मृण्मयीचा फोन येत असतो. मृण्मयीचा फोन ते 2 लहान मुलं उचलतात आणि मृण्मयी विचारते की हाय कबीर, तू कसा आहेस? तर ती लहान मुलं म्हणतात की काळजी करू नका, कबीर बरा आहे. आणि असं म्हणून ते फोन ठेवून देतात. तर मृण्मयीला देखील मोठा प्रश्न पडलेला असतो की कबीरचा फोन नक्की कोणाकडे आहे. गुंजाला समजलेलं असतं. गुंजा लगेचच त्या मुलांकडे गुळाचा डब्बा घेऊन येते. ती त्या मुलांना गुळ खाऊ घालते आणि विचारते की पोरांनो, तुम्हाला हा मोबाईल कुठे भेटला? तेव्हा तो मुलगा म्हणतो की लांब झोपडीमध्ये होता म्हणून आम्ही उचलून आणला. गुंजा म्हणते की दे बरं माझ्याकडं, परंतु तो मुलगा म्हणत असतो की नाही, मी नाही देणार. गुंजा त्याच्या मागे पळत असते आणि त्याच्याकडून ती फोन काढून घेते. गुंजा तो फोन घेते आणि त्या डब्यामध्ये टाकते. गुंजाने आता फोन बंद करून त्या डब्यामध्ये ठेवलेला असतो. मृण्मयी ही कबीरला फोन ट्राय करत असते आणि तेव्हा त्याचा फोन हा बंद येत असतो. त्यामुळे मृण्मयीला देखील मोठा प्रश्न पडलेला असतो की आता फोन चालू होता आणि आता अचानक कसा काय बंद झाला. तर गुंजा ही फोन असलेला डब्बा कबीरकडे घेऊन जात असते. तर इकडे कबीरसुद्धा आता खूप चिंतित असतो आणि त्याला सगळ्या गोष्टींचं फार टेन्शन आलेलं असतं. तितक्यातच बुधा तिथे येतो आणि बुधा कबीरवर हल्ला करणारच तेवढ्यातच कबीर बुधाचा हात पकडतो. कबीर त्याच्यावरच तो चाकू रोखतो आणि म्हणतो की पत्रकार आहे म्हणून हत्यार चालवू शकत नाही. त्यातच सरपंच देखील येतात. सरपंच कबीरला बाजूला करतात आणि बुधाच्या कानाखाली ठेवून देतात. ते म्हणतात की त्या नासक्या पोरीनं खूपच येड लावलेलं दिसतंय तुला. ते सांगतात की याला आता घेऊन जा आणि वाड्यामध्ये बंद करून टाका. बुधा म्हणतो की बापू, मी आता याला काही जिवंत नाही ठेवणार, माझ्या गुंजाला नासवलं याने. सरपंच म्हणतो की जर तू वाडीतले कायदे कानून मोडले तर लोक काय मला निवडून देणार आहे का पुढच्या वेळी? काळ्या तोंडाची पोर यालाच बांधलेली बरी. तर सरपंच कबीरच्या हातात कपडे देतात आणि सांगतात की तयार व्हायचं आता. कबीर म्हणतो की मी नाही होणार, कारण हे बेकायदेशीर आहे. सरपंच म्हणतात की हा इथला कायदा आहे आणि तो तुला मानावाच लागेल. सरपंच त्याच्या साथीदारांना सांगतो की याला लवकरात लवकर तयार करा. तर इकडे कडूआजी म्हणत असते की सगळं अगदी रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे आणि बाबळीच्या हातात एक साडी देऊन ती तिला सांगते की हिला लवकरात लवकर तयार कर, बायका आता हळद लावायला येतील. इकडे मंदिरामध्ये लग्नाची सगळी तयारी झालेली असते.
ची मैत्रीण गंगा ही कबीरला ओवाळत असते आणि कबीरला गंध लावत असते, परंतु ती डोळ्यांच्या इशाऱ्यामधून कबीरला सांगण्याचा प्रयत्न करत असते की ताटामध्ये मोबाईल ठेवलेला आहे. आणि मग कबीरचं लक्ष ताटाकडे जातं तर ताटामध्ये त्याला मोबाईल दिसतो. तर गुंजानेच गंगाकडे तो फोन दिलेला असतो आणि कबीर देखील नारळ उचलण्याच्या बहाण्याने तो मोबाईल देखील उचलतो. आता कबीरचा मोबाईल हा कबीरकडे असतो, परंतु कबीर जेव्हा तो खिशात घालायला जातो नेमका त्याच वेळी मृण्मयीचा फोन त्याला येत असतो आणि फोनचा आवाज झाल्याने सगळ्यांना समजतं की आता कबीरकडे मोबाईल आहे. सरपंच पुढचा मागचा विचार न करता कबीरच्या हातातून तो फोन घेतात आणि जाळामध्ये टाकून देतात. मृण्मयी देखील इकडे खूप टेन्शनमध्ये असते. तर आता जबरदस्तीने कबीरला आता लग्नासाठी बसवलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कबीर आता लग्नासाठी बसलेला असतो, त्याला देखील तिथे ओढून आणलेलं असतं. दोघंही एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. दोघांचीही अजिबात इच्छा नसते. आणि नंतर कबीर गुंजाच्या हातात बांगड्या भरतो आणि भांगेत कुंकू देखील भरतो. गुंजा ही रडत असते आणि कबीरसुद्धा खूप अस्वस्थ असतो. दोघांनाही हे लग्न अजिबातही मान्य नसतं, परंतु आता गावकऱ्यांच्या साक्षीने त्यांना हे लग्न करावं लागत असतं. तर मित्रांनो, असेच कुण्या राजाची गतू राणी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.